Hi friends, welcome in our channel Let's Learn. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं डायरेक्ट सेंटेन्सचं इनडायरेक्ट सेंटेन्समध्ये रूपांतर करत असताना कोणते रूल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत ते. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत काही वर्ड्स जे डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये जाताना चेंज होतात. त्याचबरोबर अजर्टिव्ह सेंटेन्सेसचे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते आपण सुरू करूयातच लेक्चर. परंतु त्याआधी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मला कमेंट करायलाही विसरू नका. चला तर मग आपण सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. तर वर्ड्स काही आहेत पहा, इथे तुमच्या स्क्रीनसमोर तुम्हाला दिसत असतील काही वर्ड्स आहेत की जे डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये जाताना काय होतात. तर पहा इथे आहे की धिस ऑर दीज. धिस ऑर दीज हे जर का शब्द आपल्याला डायरेक्ट स्पीचमध्ये आलेले असतील तर या शब्दांचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट किंवा दोज असं रूपांतर होतं. त्यानंतर हिअर. हिअर शब्द आला असल्यास हिअरचं आपण देअर या शब्दामध्ये रूपांतर करणार आहोत. नाव, देन, ॲगो, बिफोर. लास्ट आलेला असेल शब्द तर लास्टच्या ऐवजी आपल्याला पहा इथे दोन वेगवेगळ्या शब्दांमध्ये आपण त्याचं रूपांतर करू शकतो. लास्टचा आपण द प्रिव्हियस किंवा द बिफोर अशा प्रकारे आपण त्याला काय करू शकतो, रूपांतर करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट हा जर का शब्द आलेला असेल तर द नेक्स्ट असंही म्हणू शकतो किंवा द फॉलोविंग, आणि जे काय असेल फॉर एक्झाम्पल द फॉलोविंग डे असं किंवा द फॉलोविंग वीक अशा प्रकारे आपण त्याचं रूपांतर करू शकतो. त्यानंतर इथे आलेलं आहे टुडे. टुडेचं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, टुडे म्हणजे दॅट डे. टू नाईट, दॅट नाईट. त्यानंतर आपण पुढचं पाहूया. पुढे काही शब्द आहेत पहा. एस्टरडे. एस्टरडेचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण दोन प्रकारे रूपांतर करू शकतो. एस्टरडे मीन्स द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर. टुमारो, द नेक्स्ट डे, द फॉलोविंग डे किंवा द डे आफ्टर. अशा तीन प्रकारे आपण टुमारो शब्दासाठी पर्यायी शब्द घेऊ शकतो. त्यानंतर आपण पुढचे पाहूयात काही शब्द. द डे बिफोर एस्टरडे असं जर का कधी आलेलं असेल तर पहा द डे बिफोर हे तसंच येणार आहे आणि फक्त एस्टरडेच्या जागी आपण काय करणार आहे, एस्टरडेसाठी आपण वर जसं पाहिलेलं होतं एस्टरडेच्या जागी आपण द प्रिव्हियस डे घेऊ शकतो, म्हणजे द डे बिफोर द प्रिव्हियस डे. अशा प्रकारे आपण त्याचं रूपांतर करू शकतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे की द डे आफ्टर टुमारो. जर का द डे आफ्टर टुमारो असे जर का शब्द आले तर त्याऐवजी आपण काय घेणार आहोत, द डे आफ्टर द नेक्स्ट डे. कारण पहा इथे बदल फक्त एवढाच केलेला आहे, टुमारोच्या ऐवजी द नेक्स्ट डे असा आपण बदल केलेला आहे. लास्ट नाईट, द प्रिव्हियस नाईट. आणि नेक्स्ट वीक, द फॉलोविंग वीक. अशा प्रकारे इथे काही शब्द जे आहेत ते डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये जाताना चेंज होत आहेत आणि ते आपण पाहिलेलं आहे. चला तर मग आता आपण प्रॅक्टिस करूया डायरेक्टली सेंटेन्स. ओके, म्हणजे आपण आता डायरेक्टली सेंटेन्सेसची डील करूया. पाहूया आपण. लेट्स डू सम प्रॅक्टिस. काही प्रॅक्टिस करूया. तर अजर्टिव्ह और डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस आज आपण पाहणार आहोत. अजर्टिव्ह सेंटेन्सेस असतील किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस असतील. जसं मागेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अजर्टिव्ह सेंटेन्स आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे असे सेंटेन्सेस
ज्या सेंटेन्सेसमध्ये सब्जेक्ट मस्ट असतो, म्हणजे सब्जेक्ट हा असतोच, अशा सेंटेन्सेसला आपण अजर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणू शकतो, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणू शकतो, किंवा स्टेटमेंट असंही आपण म्हणू शकतो. चला तर मग आपण इथे सुरू करूया अजर्टिव्ह सेंटेन्सेसचे, डायरेक्टचे इनडायरेक्ट. पहा, तुम्हाला इथं क्लिअरली पाहू शकत असाल की ब्लॅकमध्ये मी डायरेक्ट स्पीच दिलेलं आहे आणि रेड कलरमध्ये इनडायरेक्ट स्पीच दिलेलं आहे. पाहूया आपण फर्स्ट सेंटेन्स. आय सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय शल रीच इन टाईम इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आता हे इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये आलेलं आहे, डायरेक्ट स्पीच आहे. पाहूया आपण आता ह्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना काय होणार आहे. पहा, आय सेड. पहा, जसं मी सांगितलेलं होतं की जर का सेकंड पर्सन आपल्याला माहिती असेल कोणाला बोललेलं आहे, हे जर का आपल्याला माहिती असेल तर फक्त आपण या सेडचं टोल्ड करतो. मग इथे काय होणार आहे, सेडचं टोल्ड होणार नाही, बिकॉज वी डोंट नो द सेकंड पर्सन हिअर. सेकंड पर्सन माहिती नाही, मग काय राहणार आहे, आय सेड तसंच राहणार आहे. इथे जो गॅप येणार आहे, म्हणजे जे आपण कॉमाज, इन्व्हर्टेड कॉमाज काढल्यामुळे इथे जो गॅप येणार आहे, या ठिकाणी आपल्याला कंजंक्शन घ्यायचं आहे आणि म्हणून आपण इथे कंजंक्शन घेतलं दॅट. मागे आपण पाहिलेलं होतं अजर्टिव्ह सेंटेन्सेसमध्ये दॅटला कंजंक्शन म्हणून आपण यूज करत असतो. ओके, मग आय सेड दॅट, पुन्हा इथे आय आहे आणि तो आय इथे अनचेंज्ड तसाच यूज केलेला आहे. आता तो का केलेला आहे अनचेंज यूज, कारण की पहा, इथे जर का रिपोर्टेड स्पीचमध्ये जर का फर्स्ट पर्सनल प्रोनाउन आलं तर ते काय होतं, ते चेंज होतं फर्स्ट पर्सनप्रमाणे. आणि इथे फर्स्ट पर्सन म्हणजे आय हाच आहे आणि त्यामुळे इथे तो रिमेन अनचेंज्ड, हा चेंज होत नाही, आय सेम राहतो. म्हणजे आय सेड दॅट आय. आता आय बरोबर काय येणार आहे, शलचं काय होणार आहे, शुड. मग आय सेड दॅट आय शुड रिच इन टाईम. आता इथे रिचचं आपण पास्ट टेन्स केलेलं नाही, कारण आपण शलचं शुड केलेलं आहे. लक्षात घ्या, फर्स्ट पर्सनल प्रोनाउन बरोबर नेहमी शल किंवा शुडचा वापर हा होत असतो आणि म्हणून आपण इथे शुड घेतलेलं आहे. तेच जर इथे ही आलं असतं, म्हणजे जिथे आय आहे त्या ठिकाणी जर का ही आलं असता तर इथे आपण वुडचा वापर हा केला असता. ओके, तर आता आपण सेकंड सेंटेन्सकडे येऊया. काय आहे सेकंड सेंटेन्स. नेहा सेड टू गीता कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा वी शुड हॅव ट्राईड हार्डर इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. पहा, या सेंटेन्समध्ये कुठे कुठे आलेलं आहे पहा, तर वर्ब जे आहे किंवा ऑक्झिलरी आहेत, ऑक्झिलरी आणि वर्ब पहा कोणते कोणते आलेले आहेत, तर शुड हॅव ट्राईड असं आलेलं आहे. जर एखाद्या सेंटेन्समध्ये शुड, वुड, कुड अशा प्रकारचे जर का मॉडल ऑक्झिलरी आले तर त्या सेंटेन्समधला टेन्स चेंज होत नाही, म्हणजे त्याच्यामधले कोणतंही वर्ब किंवा जे कोणतं ऑक्झिलरी आलेलं असेल ते ऑक्झिलरी रिमेन अनचेंज्ड. फरक एवढाच राहणार आहे की इथे वी आहे म्हणजे फर्स्ट पर्सनल प्रोनाउन आहे म्हणून शुड आले, त्या वीचं इथं दे होतं म्हणून इथे फक्त आपण शुडचं काय केलेलं आहे, वुड केलेलं आहे, एवढाच बदल आहे. पाहूया आपण सेंटेन्स. पहा, नेहा टोल्ड गीता बिकॉज वी नो फर्स्ट पर्सन ॲज वेल ॲज सेकंड पर्सन, आणि म्हणून आपण सेड टूचं काय केलं, टोल्डमध्ये रूपांतर केलं आहे. म्हणजेच नेहा टोल्ड गीता दॅट ॲज अ कंजंक्शन वी. वी म्हणजेच काय आहे की नीता अँड गीता आहेत, म्हणजे नीता आणि गीता आपल्यासाठी थर्ड पर्सन आहेत आणि म्हणून इथे आपण थर्ड पर्सनल. पहा इथं नेहा, सॉरी हे झालं की इथं नेहा आणि गीता या ज्या आहेत त्या आपल्यासाठी थर्ड पर्सनल आहेत. ओके, मग इथे वी म्हणजेच काय, ह्या थर्ड पर्सनल नेहा आणि गीता आहेत आणि म्हणून आपण इथे थर्ड पर्सनल फ्लुरलचं प्रोनाउन घेतलेलं आहे दे. ओके, अनेक वचनी तृतीय पुरुषी सर्वनाम घेतलेलं आहे दे. ओके, मग काय झालेलं आहे वाक्य, नेहा टोल्ड गीता दॅट दे वुड. ओके, हे थर्ड पर्सनल प्रोनाउन आहे म्हणून वुड आलेला आहे. दे वुड हॅव ट्राईड हार्डर.
ओके, अशा प्रकारे आपलं हे वाक्य झालेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्सकडे आपण येऊया. शी सेज कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय लाईक स्पेंडिंग माय वेकेशन बाय द सी साईड, इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट आणि फुल स्टॉप. ओके, मग या सेंटेन्सही पहा, इथे लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस असे सेंटेन्स आले की आपल्याला नेहमी आपण हायलाईट कुठे करत असतो की कुठे प्रोनाऊन दिसतंय, पर्सनल प्रोनाऊन दिसतंय. ऑफकोर्स पर्सनल प्रोनाऊनमध्ये तर आपण चेंज करणारच आहे. त्याचबरोबर दुसरं आपलं लक्ष जातं की टेन्स कोणता आहे. लाईक आहे. लाईक म्हणजेच काय झालेलं आहे की सिम्पल प्रेझेंट असावा, परंतु नंतर पुन्हा दिसणार आहे ING ही आहे. म्हणजे काय ह्या टेन्समध्ये चेंज करायचं आहे का आणखीन कुठला वेगळा, म्हणजे आपण नेहमी विचार करत असतो टेन्सेसमध्ये चेंज करायचा आहे का. लक्षात घ्या, इथे मेन वर्ब जे आहे ते स्पेंडिंग नाही, हे लक्षात घ्या. इथे मेन वर्ब आहे लाईक, आवडणे. ओके, तर पहा इथे लाईक आहे, पण लाईकमध्येही चेंज करायचं नाही, कारण की सेज आलेलं आहे. म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये रिपोर्टिंग वर्ब आलेलं आहे. जसं आपले रूल्स आपण पाहिले त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं, जर का प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्समध्ये जर का रिपोर्टिंग वर्ब आलेला असेल तर मग आपण काय करतो, टेन्स जो आहे तोच ठेवतो, काहीही चेंजेस करणार नाही आहोत. ओके, मग पहा, शी सेज कंजंक्शन म्हणून दॅट्सचाच वापर करायचा आहे. आय म्हणजे कोण आहे, ती आहे, म्हणजे शी येणार आहे. दॅट, शी, फक्त इथे काय होणार आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे तोच ठेवायचा आहे आपल्याला, परंतु तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आल्यामुळे इथं एस लावायचा आहे लाईकला. ओके, थर्ड पर्सनल सिंग्युलर प्रोनाउन असेल, जसं ही असेल, शी असेल, इट असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर आपण इथे काय लावणार आहे, लाईक्स करतो, आणि म्हणून आपण इथे केलेलं आहे लाईक्स. म्हणजे शी सेज दॅट शी लाईक्स स्पेंडिंग हर वेकेशन बाय सी साईड. इथे फक्त मायचं आपण काय केलेलं आहे, हर केलेलं आहे, पर्सनल प्रोनाउन चेंज केलेलं आहे. म्हणजे माय आहे, माय म्हणजे कोणाचं, तर शी, तिचं, आणि म्हणून शीसाठी आपण पर्सनल पॉझेसिव्ह प्रोनाउन आपण घेऊया हर, म्हणून इथे हर आलेलं आहे. ओके, मग अशा प्रकारे आपण थर्ड सेंटेन्सही चेंज केलेलं आहे. नाव कम टू द फोर्थ वन. जे फोर्थ सेंटेन्स आहे ते आपण पाहूया. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर द ओल्ड वुमन सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा माय सन, देन कॉमा अगेन. पहा कशा प्रकारचं सेंटेन्स आहे. आय लिव्ह फॉर यू फुल स्टॉप बट इट डझंट मीन दॅट यू कॅन ट्रीट मी ॲज यू लाईक, इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. पहा आता हे जे सेंटेन्स आहे ते वेगवेगळ्या भागांच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेलं आहे. पहा आता या सेंटेन्समधून आपल्याला एक तर गोष्ट कळते, द ओल्ड वुमन सेड. ओके, बोलणारं कोण आहे, ओल्ड वुमन आहे, आणि ऐकणारं कोण आहे, तर सन. माय सन म्हणते म्हणजे तिचा मुलगा आहे, म्हणजे आपल्याला कळतं आहे की द ओल्ड वुमन सेड टू हर सन, आणि म्हणून सुरुवातीलाच आपण असं केलेलं आहे, द ओल्ड वुमन टोल्ड हर सन. काय झालं, द ओल्ड वुमन टोल्ड हर सन. ओके, मग हे इथपर्यंत झालं. आता मायचं आपण काय केलं, हर, तिचा मुलगा आहे त्याच्यामुळं हर सन झालेलं आहे. कंजंक्शन म्हणून आपण कशाचा उपयोग केला, इथं दॅटचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर इथे जे आय आहे म्हणजे फर्स्ट पर्सनल प्रोनाउन आपण पाहिलेलं होतं. फर्स्ट पर्सनल प्रोनाउन पहिल्या व्यक्तीनुसार बदलतं. पहिली व्यक्ती ओल्ड वुमन आहे म्हणजे शी, आणि म्हणून इथे आपण काय घेतलेलं आहे, शी. आता पहा सिम्पल प्रेझेंट आहे, सगळीकडे आपल्याला दिसतोय. सिम्पल प्रेझेंटचा आपण काय करायचं, सिम्पल पास्ट, म्हणजे शी लिव्ड फॉर यू आहे. यू म्हणजेच कोण आहे, तिचा मुलगा, आणि तिच्या मुलासाठी आपण काय करू शकतो, हिम हे पर्सनल प्रोनाउन वापरू शकतो. ओके, मग दॅट शी लिव्ड फॉर हिम बट, फक्त फुल स्टॉप काढायचं आहे आणि बट घ्यायचं आहे. बट डिडंट मीन, डझंटचं फक्त काय केलं, डझंट सिम्पल प्रेझेंट आहे त्याचं फक्त सिम्पल पास्ट केलं. डिडंट मीन दॅट, पुढचं वाक्य आहे तसंच, फक्त काय येणार आहे इथं, कॅनच्या ऐवजी आपण काय केलं, कुड, म्हणजे कॅनचं पास्ट टेन्स भूतकाळी रूप काय होणार आहे, कुड, म्हणून तिथे कुड आलं. कुड ट्रीट, आणि पुन्हा इथं मी जे आहे त्या मीसाठी काय येणार आहे, हर. मी म्हणजे पुन्हा फर्स्ट पर्सनल प्रोनाउन ओल्ड वुमन आहे म्हणून हर. ॲज यू लाईक्ड आहे, यू म्हणजे पुन्हा तिचा मुलगा, आणि म्हणून यूच्या ऐवजी ही, आणि लाईकचं पास्ट टेन्स लाईक्ड. ओके, मग अशा प्रकारे आपण हे सेंटेन्स चेंज केलेलं आहे. सेंटेन्स पाहूया आपण पुन्हा एकदा. द ओल्ड वुमन टोल्ड हर सन दॅट शी लिव्ड फॉर हिम
but didn't mean that he could treat her as he liked. अशा प्रकारे हे सेंटेन्स झालेलं आहे. आणि आता लास्ट वन सेंटेन्स आपण एक पाहूया, फिफ्थ वन. तर चला पाहूया आपण फिफ्थ वन सेंटेन्स. आता या सेंटेन्समध्ये काय आहे तर पहा, फिफ्थ वन सेंटेन्स, गोपाल. पहा, इन्व्हर्टेड कॉमामध्ये गोपाल आलेला आहे, म्हणजे गोपाल असं त्याने बोललेलं आहे. जो कोणी बोललेला आहे तो बोललेला आहे, गोपाल अशी हाक मारलेली आहे. म्हणजे पहा, हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये आलेलं आहे, गोपाल. देन कॉमा, सेड द मॅनेजर स्टर्नली. अगेन कॉमा, अगेन इंटू इन्व्हर्टेड कॉमा, आय कमांड यू टू टेल मी what the visitors had said. अशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे पहा. आता या सेंटेन्समध्ये जरी सुरुवातीलाच इन्व्हर्टेड कॉमामध्ये गोपाल आलेलं असलं तरी देखील आपल्याला कळतं आहे की बोलणारी पहिली व्यक्ती म्हणजे स्पीकर इज द मॅनेजर अँड लिस्नर इज गोपाल. ऐकणारा गोपाल आहे आणि बोलणारा मॅनेजर आहे. दोन व्यक्ती ज्या आहेत त्या आपल्याला कळलेल्या आहेत आणि म्हणून आपण इथे घेणार. आता इथे पहा, आणखीन एक आहे की जसं हे सेंटेन्स आहे पहा, सब्जेक्टने सुरू झाले. जसं मी सुरुवातीलाच सांगितलेलं होतं तुम्हाला, सब्जेक्ट असेल सेंटेन्समध्ये तर अजर्टिव्ह सेंटेन्समध्ये येतं. परंतु हे सेंटेन्समध्ये पहा, सुरुवात कशाने झालेली आहे, आय कमांड यू. ओके, मी तुला कमांड दिलेली आहे. ओके, मग अशा प्रकारचं कमांड दिलेली आहे, म्हणजे कमांड हे बऱ्याच वेळेस आज्ञार्थी वाक्यांच्यामध्ये येतात आणि म्हणून याचं इनडायरेक्ट करताना आपण आज्ञार्थी वाक्यांमध्ये करणार आहोत. अशा प्रकारची वाक्ये जी आहेत ती आज्ञार्थी वाक्य होतात इनडायरेक्टमध्ये गेल्याच्या नंतर. पहा कसं झालेलं आहे. त्याच्या आधी पहा, स्टर्नली म्हणजे अत्यंत कठोर शब्दात म्हणूया किंवा कडक शब्दात आपण म्हणूया तर स्टर्नली. मग वाक्य काय होणार आहे पहा, द मॅनेजर स्टर्नली कमांडेड. मग आपलं क्लिअर झालं, स्टर्नली हा शब्द पण आला. स्टर्नली कमांडेड, अत्यंत कठोर शब्दामध्ये त्याने कमांड दिली. कोणाला, गोपालला. म्हणजे द मॅनेजर स्टर्नली कमांडेड गोपाल. आणि मग त्याच्यानंतर आता पहा, इथला कमांडेड हा शब्द घेतलेला आहे आपण कुठे, इथे टोल्डच्या ऐवजी आपण काय घेतला आहे, कमांडेड हा शब्द घेतलेला आहे. कमांडेड गोपाल. आणि मग नंतर काय केलेलं आहे आपण, टू ॲज अ कंजंक्शन घेतलेलं आहे. टू ॲज अ कंजंक्शन घेतले, टू टेल हिम ऑर हर. आता इथे मी असं का लिहिलेलं आहे हिम ऑर हर, बिकॉज हिअर द मॅनेजर इज देअर अँड वी डोंट नो वेदर मॅनेजर इज ही ऑर शी. तो ही आहे की शी आहे मला माहिती नाही, त्याच्यामुळे मग इथे काय होणार आहे तर टू टेल हिम घ्या किंवा हर घ्या, दोन्हीपैकी एक कोणतंही घ्या. वॉट, पहा पुढचं वाक्य तसंच आहे, वॉट द विजिटर्स हॅड सेड. पुढच्या वाक्यामध्ये काहीही चेंजेस नाही आहे, तसंच वाक्य इथे आलेलं आहे. ओके, पहा, जर का कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, स्पर्धा परीक्षा किंवा MPSC PSI या प्रकारच्या एक्झाम्समध्ये जर का तुम्ही इंग्लिशचा पेपर हे करत असाल तर बऱ्याच वेळेस अशा प्रकारची वाक्य येत असतात जे थोडेसे कन्फ्यूज करतात. नॉर्मली आपल्याला असं वाटतं की हे वाक्य आलेलं आहे, हे कशा प्रकारचं आहे तर एक अजर्टिव्ह वाक्य आहे. आपण नॉर्मली असं म्हणू, द मॅनेजर स्टर्नली टोल्ड गोपाल दॅट आय कमांडेड यू. ओके, I commanded you to tell me, okay, to tell him about, okay, to tell him what the visitors had said. असं आपण म्हणू शकतो. तसं म्हटलं तरी देखील योग्य आहे, परंतु जास्त योग्य वाक्य जे आहे, सेंटेन्स जे आहे ते हे आहे, आपण टूचा वापर करून केलेलं. सॉरी. तर ते एक लक्षात ठेवा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये हे करताना असे कन्फ्यूज करणारे प्रश्न बऱ्याच वेळेस येत असतात. किंवा हा जो हे जे आन्सर आलेलं आहे, हे जे इनडायरेक्ट स्पीच केले, हे दोन प्रकारे, एकदा हिम घेऊन करतील, एकदा हर घेऊन करतील, असे दोन आन्सर्स त्याचे असू शकतात. म्हणून कधीही फक्त पहिला ऑप्शन आला हिमचा, मग हा बरोबर आहे लगेच त्याला टिक करायचं नाही आहे, पुढचाही ऑप्शन्स आपल्याला वाचावा लागतो. जरी पहिले सुरुवातीलाच आपल्याला करेक्ट ऑप्शन मिळालं तरी देखील रॉंग असणारे सुद्धा पुढचे ऑप्शन्स जरूर वाचा. ओके, तर ठीक आहे, आपण पाहूयात आता पुढचं लेक्चर घेऊया. याच्या पुढचे सेंटेन्सेस आहेत इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, त्याच्यावरचं घेऊयात. ओके, आणि पुढे आपण मग सर्वच प्रकारचे सेंटेन्सेस पाहूया. आपण लवकरात लवकर जो आपला सर्व ग्रामरचा भाग आहे तो कंप्लीट करूया. त्याचबरोबर इतर विषयही आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तर करूयात, आपण भेटूयात, लवकरच भेटूयात. तोपर्यंत स्टडी वेल, स्टे वेल, आणि मला सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका. चला तर मग आपण भेटूयात पुन्हा. बाय. थँक्यू.